महावितरणचा निष्काळजीपणा उघड. तारदाळ गाव भागात ट्रान्सफॉर्मर 2 महिने धूळ खातच. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील गावभाग परिसरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून महावितरणच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. मागील तब्बल 2 महिन्यांपासून नवीन ट्रान्सफॉर्मर गावात पडून असूनही तो बसविण्यास महावितरणला वेळ मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गावभाग या परिसरातील जुना ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे अपुरा ठरत असून वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई, घरगुती उपकरणे बंद पडणे, व्यवसायावर परिणाम अशा अनेक समस्यांना नागरिक सामोरे जात आहेत. मात्र याकडे महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाट करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे नवीन ट्रान्सफॉर्मर गावात आणून ठेवूनही तो बसविण्याची तसदी न घेणे हा महावितरणच्या निष्काळजीपणाचा कळस असल्याची भावना नागरिकांत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे. आम्ही वेळेवर वीज बिल भरतो, मग आम्हाला वेळेवर सेवा का मिळत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या प्रकरणी तात्काळ ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ.